काय ग, बराच वेळ झाला. नवऱ्या मुलाची यायची इच्छा दिसत नाहीये. हे लग्न नक्की सारंगच्या इच्छेनेच झाले ना. ती बातम्या देऊन उगाच चांगुलपणाचा आवंटी ही तिलोत्तमा. वा 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 वा. अहो माझ्याकडे काय बघताय, नवरदेवचे आगमन झालेलं आहे. या सारंग मेहेंदळे पूजेला या. गंध लावायचा आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्योरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. दोघांनी नमस्कार करा. किती वेळ उभं राहायचं अजून? कपडा काय, पाय दुखायला लागले हो. पाणी विचारलं नाही कुणी अजून. मुली गेली असं काय झालं? असं वागवायचं काय? सुनबाई, हे इज्जत बिज्जत आहे की नाही? कोट्टलवारांच्या घरात वागवतो का कुणी असं? अगं जयंती जरा गप्प बसती का? काय नाही कपडा, मी बसणार आहे आता जाऊन. ते सावलीला घेऊन जायचं होतं. तिला घेऊन जाण्यासाठी थांबलाय तुम्ही? वय हा, म्हणजे तशी रीतच असते ना, का लग्न झाल्यावर पूजा झाली का पोरीला 5 परतळ्यासाठी माहेरी घेऊन जातो, म्हणून थांबलो होतो. आणि ताई, धर. हे तेच मी म्हणलं राहिला मग तुमच्यासाठी बाबरे जरा मी सिलेक्ट केल्या. काय रंग दिसेल तुमच्यावर. एकदा उघडून बघा तरी. आई फिर कुठे गेली? इडियट. काय करतेस? म्हणजे काय हे? आमच्याकडे पाहिलंय, आम्ही असलं घालणार. आमच्या घरात आम्ही पाय पुसण्यासाठी पण ह्यापेक्षा बेटर क्लॉथ यूज करतो, कळलं? नॉनसेन्स. ऐश्वर्या, हे असं बोलण्याची रीत नाही आपल्या घरात. सॉरी राय. पुन्हा असं घडता कामा नाही. तिलोत्तमा, काळजी करू नका, मी देतो तिलोत्तमाला ही साडी. चंद्रकांतजी, लग्नात तुमचा मानपान करता आला नाही. अरे, म्हणून शनी आणलं होतं. जरूर. सगदेव,
असं वाटलं होतं की आज लग्नाच्या पूजेला माझ्यासोबत अस्मी असेल, पण आज या सावलीसोबत सारंग सर, मी निघते. जायच्या आधी नवऱ्याच्या पाया पडायचं असतं म्हणून पाय पडायची काही गरज नाही आहे. मी कोणी नाही आहे तुझा. आपल्यात जे लग्न झालं ना त्याला लग्न नाही म्हणत. तो एक अपघात होता आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस. उगाच वेगळा गैरसमज करून घेऊ नकोस तू. आणि राहिली गोष्ट पूजेची, तर पूजेला मी फक्त माझ्या आईसाठी आणि घरासाठी बसलो होतो, तुझ्यासाठी नाही. आणि हा, तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नाही आणि कधीच नसणार.